बाबा नमस्कार. हो नमस्कार. तुमचं नाव काय? दिलीप नामदेव वाघमारे. हे गाव कुठले? हे शिंदगाव. शिंदेगाव. या गावचा मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. आता जिल्हा परिषदचे इलेक्शन लागणार आहे पुढे. बर. तर या भागामध्ये आता 2 उमेदवार उभे आहे जिल्हा परिषद. बर. एक सुनीताई बोराडे आणि एक माई लांडे. हो. देवराव लांडे यांची सुनबाई. हो 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 तर आतापर्यंत देवराव लांडे ह्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य होते नाही का? होते. तर त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये किती कामं झाली बाबा? अहो आमच्या भागात कधी कोणत्या कशालाच नाही, कामं तर सोडा, कोणत्या सुखदुःखालाही नाही आणि कामांचा तर विषयच नाही. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांची काहीतरी जबाबदारी असते ना. रस्ते म्हणा किंवा पाणी म्हणा किंवा लाईट म्हणा, अशा काही सुविधा आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत ना मानवाच्या. अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं हे सगळं काही प्रशासनामार्फत व्हायला पाहिजे किंवा तिथवर जनतेला ते समजावून सांगितलं पाहिजे किंवा पाठपुरावा करा. आम्ही या गोष्टीचा पुढं पाठपुरावा करतो आणि जर आम्ही पाठपुरावा केला तरी त्याचंही काही उत्तर येत नाही आणि पोचही जाते कुठं पाठपुरावाही जातोय कुठं तेही कळत नाही. म्हणजे अशा भूमिका होत राहिल्या. तर केवळ निवडणुकीपुरता हा त्यांचा जो काही विचार आहे वल्लगाना करतात, तर ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत आता इथून पुढच्या काळामध्ये. त्यामुळे आम्ही पण असं ठरवलेलं आहे का एकमेव स्वच्छ उमेदवारांना आता या वेळेला प्रतिनिधित्व द्यायचे. त्या केवळ सुनीताताई बोराडे किंवा आपल्या कमलताई शेळकंदे यांच्या माध्यमातून आता त्यांना जनसामान्यांची सगळी सुखदुःख माहिती आहेत आणि ते कदाचित या कामी आम्हाला सहकार्य करू शकतील. तुमचं असं म्हणणं आहे का इथून पुढे आपण नवीन चेहऱ्याला? हो, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. हे एकमताने आमच्या गावामध्ये मिटिंग झाली आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांना एक हाती पाठिंबा म्हणजे जाहीर केलेला आहे. इथं कुणाचंच दुसरं भूत लागणार नाही किंवा दुसरी कुणाची गाडी सुद्धा आमच्या गावाने आजपर्यंत असा इतिहास केलाय का ह्या गावामध्ये जर ठरवलं नाही, एकदा निर्णय झाला ना, तर दुसऱ्यांच्या गाड्या बाजूने निघून जाणार. पण आमच्या गावात म्हणजे ह्या मारुतीच्या मंदिरापुढे यायला अलाउड नाही, अशी भूमिका आम्ही आजपर्यंत बजावलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ही पावलं उचलत आहोत.